शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी आज राज्य सरकारकडे जोरदार मागणी केली आहे की नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा। पाटील यांनी सांगितले की गेल्या काही आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे। द्राक्ष, भाजीपाला व इतर अनेक पिकांचे नुकसान झाले असून पेरणीही झाली नाही व अनेक भागात शेतमाल सडून गेला असून रस्ते, पूल, वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। या परिस्थितीत शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून शासनाने तात्काळ मदतीचे पावले उचलणे आवश्यक आहे। त्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्यात। नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, तात्पुरता मदत निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, बाधित भागात आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवाव्यात, शासकीय कर्ज वसुलीला त्वरित स्थगिती द्यावी। दत्तात्रय पाटील यांनी इशारा दिलाय की जर शासनाने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरू आणि धरणे आंदोलन छेडू। ते म्हणाले, सत्ता कोणाकडे आहे हे गौण आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनेही शासनाला इशारा देण्यात आलाय। त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशा इशारा प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले, गोकुळ पिंगे, शहर अध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, पूर्व विधानसभा युवक उपाध्यक्ष सुमित सोनवणे आदींनी दिला आहे। आज नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांशी प्रबोध करताना संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला। या आढावा बैठकीमध्ये सातत्याने 2 महिन्यापासून वादळी पाऊस, वारा याच्यातही नुकसान झालं। मान्सून 2 महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे संपूर्ण शेती त्या ठिकाणी तयार करून शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही। त्यामुळं पेरणी न झाल्यामुळं आज शेती कशी पडली, पडीत शेती त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पडली। द्राक्ष बागांसारखं संपूर्ण पीक त्या ठिकाणी आज अति पावसामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यानंतर भाजीपाला, कारल्या असतील, भोपळ्या असतील, मिरच्या असतील, मिरच्या असतील, तरी भाजीपाला त्या ठिकाणी पूर्णपणे टोमॅटो सगळं नुकसान झालेलं आहे। शेतकरी आजच्या स्थितीला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। पण शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, वीज माफी करावी व शेतकऱ्यांना या खरीपाचा कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी अनुदान देऊन शेतकऱ्यांना सावरण्याचं काम त्या ठिकाणी करावं। शेतकऱ्याबरोबर शेतमजूर देखील 2 महिन्यापासून कामापासून वंचित असल्यामुळं त्याच्यावर देखील उपासमारी त्या ठिकाणी आली आहे। तरी शासनाने कुठल्याही परिस्थितीत हा निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं कलेक्टर यांच्यासमोर धरणे आंदोलन करून मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी छेडलं जाईल, असं या ठिकाणी त्यांना आव्हान करतो। या आव्हानाचा, आमच्या भावनांचा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाचा शासनाने विनंतीपूर्वक विचार करावा ही विनंती थांबतो। धन्यवाद। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या झडी लागलेल्या आहेत। काही जवळपास नाशिकच्या गोदावरीला गेल्या 1 महिन्यापासून पूर ओसरलेला नाही। याचाच अर्थ नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाल हा पूर्णपणे सडलेला आहे, ही जमीन नापीक झालेली। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ हा नाशिक जिल्ह्याला जाहीर करावा अशी शासनाला आम्ही विनंती करतो। त्याचबरोबर या ठिकाणी शेतीवर काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांची पण उपासमार चालू आहे। तर त्या दृष्टिकोनातून शासनाने शेतमजुरांना या ठिकाणावर काही प्रमाणात मदत केली पाहिजे। या ठिकाणी ती मदतसुद्धा त्या शेतमजुरांना मिळावी अशी अपेक्षा, असे आव्हान शासनाला करतो। अन्यथा आमच्या जिल्हा अध्यक्षांनी जे आव्हान केलं का या ठिकाणी कलेक्टरकडे, तहसीलमध्ये आम्ही आंदोलनं करू आणि या ठिकाणी शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्जमाफी ही झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत।
खऱ्या अर्थानं जर तर शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू, तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, वीज बिल सुद्धा माफ झालं पाहिजे, अशी अपेक्षा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.